हर हर महादेव, हाऊ आर यू? आय होप यू विल बी फाईन. तर आज घेतलेले आहेत 33 धोंडे बनवायला. तर गुळाचेच बनवत आहे. पण बघा या ठिकाणी पिल्लू काय झालेलं आहे, माझ्या बाजूला येऊन बसला आहे आणि मला हेल्प करत आहे. तर हेल्प करता करता तिने काय केलं, सगळं पीठ सांडून टाकलेलं आहे. पूर्ण अंगावर तिने पीठ पीठ केले. मग काय सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं चला उशीर होतोय. आणि लगेच मग मी काय केलं, केलेले धोंडे तळायला घेतले. तळता तळताच मला काय झालं आहे, एकदम असा आवाज आला, असं वाटलं की पाऊसच आला की काय. बाहेर जाऊन पाहते तर जोर आता काय झाला होता, हवा सुटलेली होती, एकदम जोराची हवा येत होती आणि असा पानांचा सळसळ आवाज येतो जसं काही पाऊसच पडत होता. मग लक्षात आलं अचानक की अरे आपले कपडे तर टेरेसवरती आहे. मग मी पिल्लूला घेतलं आणि टेरेसवरती आले. तर पिल्लू बघा टेरेसवर आल्या आल्या सगळे कपडे गोळा केले आणि तिथे आणून टाकत होती. तिला ती हवा एकदम वेगळी वाटत होती, कारण एवढ्या हवेमध्ये ती फर्स्ट टाईमच टेरेसवर आली होती. तिला खूपच छान वाटत होतं, तिला खूप आनंद येत होता आणि खूपच ती हॅप्पी होती. आणि नंतर मग काय केलं, सगळे कपडे गोळा केले आणि परत म्हटलं हवा तर काही थांबत नाही आहे. मग आम्हाला जायचं होतं गौशाळेमध्ये. मग थोडंसं पाहिलं आणि नंतर मग खाली आले. खाली आल्याच्या नंतर मग मी जे धोंडे बनवलेले होते ते पॅक केले आणि आम्ही निघाले गौशाळेमध्ये, कारण ते धोंडे मी गायींसाठीच बनवत होते. आणि नंतर मग या ठिकाणी मी, पिल्लूचे बाबा आणि पिल्लू असं मी तिघेजणं या ठिकाणी गौशाळेमध्ये आलो आणि प्रत्येक गाईला वगैरे आम्ही काय केलं, मस्तपैकी ते धोंडे केलेले खाऊ घातले. पिल्लूला पण या ठिकाणी खूप आनंद येत होता, तिला ते खूप गाई दिसत होत्या ना, खूप छान वाटत होतं, दुसरं वृंदावनच वाटत होतं. तर अशा गाईंचा काय केलं आम्ही तर आशीर्वाद घेतलेला आहे. आणि या ठिकाणी एक गाय होती बघा, ती बाजूच्या शेडमध्ये बांधलेली होती. ती काय करायची, पाहत होती इकडे तिकडे. तिला खूप छान वाटत होतं, कारण वेळ झालेला होता. तर त्या ठिकाणी कोणीही नव्हतं आणि आम्ही गेल्याच्या नंतर त्या गाईंना पण थोडं छान वाटलं.